वाय डीएक्सएन. डीएक्सएन का करायचंय आणि मग फास्ट ट्रॅक सक्सेस कसं व्हायचं आपल्याला, याकरता आपण आजचं सेशन आपण पाहत आहोत. माझी स्लाइड स्क्रीन दिसत आहे सगळ्यांनाच? एक मिनिट, मी माझ्या मोबाईल मधून पण येतो. थँक्यू 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 ऑल पार्टिसिपेट. अजूनही 2 मिनिटांमध्ये जेवढ्या लोकांना जॉईन करता येईल तेवढ्या लोकांना जॉईन करा, जेवढे लोक पॉसिबल आहेत. खूप इम्पॉर्टंट आणि एक महत्वपूर्ण सेशन होणार आहे मित्रांनो. ओके, सर्वात अगोदर वाय डीएक्सएन, आपण डीएक्सएन का करायला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीनं आज प्रशांत सर आहेत, शैला मॅडम आहेत, तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करत आहेत. आजचा जो टॉपिक तुम्ही पाहणार आहात तो म्हणजे वाय डीएक्सएन. सर्वात अगोदर पहा, आपण डीएक्सएनच का करायला हवं आणि का करणं आवश्यक आहे. फ्युचर सर्वांनाच सिक्युअर हवं आहे, सुरक्षित पाहिजे, सर नो. ग्लोबल बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. याचा अर्थ होतो डीएक्सएन ही लोकल कंपनी नाहीये की जी कधी आली आणि कधी बंद होऊन जाईल. आता तर आपली कंपनी लिस्टेड, पब्लिक लिस्टेड कंपनी बनणार आहे. ही खूप आपल्याकरता एक म्हणजे असं म्हणतो ना की एक सौभाग्याची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे आणि गर्वाची गोष्ट आहे की वी आर इन पब्लिक लिमिटेड कंपनी, पब्लिक लिस्टेड कंपनी, नॉट ओनली प्रायव्हेट लिमिटेड. ज्यावेळी कधी कंपनी पब्लिक लिस्टेड कंपनी बनते ना मित्रांनो, ती स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आणि एक सिक्युअर्ड कंपनी बनते. आणि मग अशाच कुठल्याही कंपनीमध्ये लोक इन्व्हेस्ट नाही करत. जिथं पब्लिक लिस्टेड कंपनी असते ती कंपनी आपल्याकरता स्ट्रॉंग बनते. डायरेक्ट सेलिंग मध्ये एक मात्र उदाहरण तुम्हाला पाहायला भेटेल, डीएक्सएन पब्लिक लिस्टेड बनत आहे आता. खूप चांगली न्यूज तुम्हाला आता मी देतोय मित्रांनो. लाईफ मध्ये आपल्याला अशाच कंपनी बरोबर राहायचं आहे जी आपल्या मुलाबाळांचं देखील फ्युचर सिक्युअर पाहू शकता तुम्ही. ते सुद्धा क्राऊन अँबॅसेडर बनतील आणि कदाचित त्यांना नोकरी नाही भेटली तर सुद्धा सुरक्षित राहायला पाहिजे. बिकॉज वी आर इन ग्लोबल बिझनेस अपॉर्च्युनिटी. या ठिकाणी पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे. पॅसिव्ह इन्कमचा अर्थ काय होतो, ज्या ठिकाणी तुम्ही नाही आहात, ज्या ठिकाणी तुम्ही टॅलेंट नाही लावत आहात, ज्या ठिकाणी तुमची कोणती मेहनत नाही लागत, तरी देखील तिथून इन्कम यायला पाहिजे. म्हणजे फ्री मॅन बनून इन्कम पाहिजे आपल्याला. पाहिजे की नाही, फ्री मॅन म्हणजे आयुष्यभर मेहनत नाही करायची. आता मी एक काळ असा होता की मला नोकरीला पण जावं लागायचं आणि बिझनेसला पण लक्ष द्यावं लागायचं. पण आता फ्री मॅन आहे. माझ्या मनाप्रमाणे माझा वेळ मी संचालित करू शकतो, नियंत्रित करू शकतो. म्हणजे माझा रिमोट कंट्रोल आज माझ्या हातात आहे. आणि मला मनापासून वाटतं की तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात ही गोष्ट खूप आकर्षणी पाहिजे असेल की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असायला पाहिजे. कोणी बॉस नको, कुणावरती अवलंबून राहायला नको आणि एक वेळ अशी यायला पाहिजे की तुम्ही काम केलं अथवा नाही जरी केलं तरी इन्कम यायला पाहिजे. सपोर्ट ऑन द टेक्निकली, कंपनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट देते. आज तुम्ही पाहताय डीएक्सएनचे ऍप आहेत, डीएक्सएनची वेबसाईट आहे, डीएक्सएनची सिस्टम आहे आणि ती आहे ग्लोबल वर्ल्ड वाईड सिस्टम. तुमचा जो आयडी बनतो ना, तो आयडी डीएक्सएनचा डीएक्सएन व्यतिरिक्त वर्ल्ड मध्ये व्हॅलिड होतो. तुम्हाला बाहेरच्या देशांमध्ये सेकंड आयडी काढावा लागत नाही. आज तुम्हाला एक उदाहरण देईल, जसं मॅडमनी सांगितलं की नेपाळचं देखील सांगा, तर नेपाळमध्ये आज गेली 2012 पासून 2020 सालापर्यंत डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीज बॅन झाली होती. कारण चेन मार्केटिंग, पॉन्जी स्कीम, काही कंपन्या फसवणारे येतात, लोकांना फसवणूक करतात आणि शेवटी मग सरकार एक निर्णय घेतं की चांगलं कोणतं, खरं कुठलं, वाईट कुठलं आम्हाला नाही समजत आणि आम्हाला अभ्यास नाही करायचा आहे. गव्हर्नमेंट म्हणतं आम्हाला हे बॅन करून टाकायचं. आणि विचार करा मित्रांनो, 2012 पासून आतापर्यंत जी इंडस्ट्री, जी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री बॅन झाली होती, तुमच्या देशामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या भागामध्ये जर इंडस्ट्री बॅन झाली तर तुम्ही काम कराल का? मला प्रश्नाचं उत्तर द्या पटकन चॅट बॉक्स मध्ये. तुम्ही बिझनेस कराल का? पटकन सांगा, पटपट पटपट बोलूयात आपण, स्पीड मध्ये जाऊयात, लवकर लवकर सांगा. जर इंडस्ट्री बॅन झाली तर तुम्ही काम कराल का? इंडस्ट्री बॅनचा अर्थ कळतो तुम्हाला? इंडस्ट्री बॅनचा अर्थ होतो इलिगल. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सापडलात तर तुम्ही पोलीस केसला पण जाऊ शकता किंवा इलिगल ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अरेस्ट वॉरंट देखील निघू शकतं. एवढं स्ट्रॉंगली मी सांगतो तुम्हाला आता. मग तरी देखील नेपाळमध्ये तुम्ही पाहिला असेल, आताचा सेशन तुम्ही बघितला नसेल, युट्यूबला जाऊन व्हिडिओ पहा, फेसबुकला जाऊन व्हिडिओ पहा, नक्की पहा मित्रांनो. एवढा जबरदस्त प्रोग्राम आणि 2012 पासून 2020 पर्यंत तिथल्या लीडर लोकांना खऱ्या अर्थानं आपण पाठ थोपटली पाहिजे त्यांची, की काय प्रॉब्लेम आहे हा.
आपल्याकडे आपण म्हणतो हे नाही सर ते पाहिजे, ते नाही तर हे पाहिजे, असं असतं तर अजून छान झालं असतं, तसं असतं तर किती मस्त झालं असतं. परंतु आज तुम्हाला एक मोठं उदाहरण आहे तुमच्या डोळ्यासमोर, ते म्हणजे नेपाळ. ज्या ठिकाणी इंडस्ट्री बॅन असताना सुद्धा लोकांनी माघार घेतली नाही. आणि त्याचं कारण होतं DXN. काय कारण होतं? DXN. DXN कंपनीनं गव्हर्नमेंटला शासन दिलं. गव्हर्नमेंटला सल्ला दिला, की माझा जो डिस्ट्रिब्युटर नेपाळचा आहे, तो फक्त नेपाळचा डिस्ट्रिब्युटर नाही. तो अमेरिकेचा डिस्ट्रिब्युटर आहे, मलेशियाचा डिस्ट्रिब्युटर आहे, सिंगापूरचा डिस्ट्रिब्युटर आहे. भले तुम्ही नेपाळमध्ये त्यांना तुम्ही बंद कराल, परंतु आम्ही वर्ल्डमध्ये त्यांना बंद करू शकत नाही. आणि त्यामुळं DXNचा आयडी हा नेपाळच्या गव्हर्नमेंटचा जरी बंद असला, तरी मलेशियाच्या कंपोजिशन सिस्टममध्ये कम्युटेड म्हणतात त्याला. मलेशियामध्ये त्याचं कम्प्युटेशन झालं आणि त्या लोकांचे बोनस मलेशियातून यायला लागले. किती अभिमानाची गोष्ट आहे पहा. सगळ्या डायरेक्ट सेलिंग कंपन्या बंद झाल्या. वाय DXN हा टॉपिक आहे ना. सर्व डायरेक्ट सेलिंग कंपन्या बंद झाल्या तिथं. एकही ऑफिस नाहीये, एकही स्टॉक पॉइंट नाहीये, कुठेही इनवॉइस बिल होत नाहीये. तरी देखील DXN स्ट्रॉंग राहिली. तुम्हाला जर एक कॅश बिल नाही मिळाली तर तुम्ही किती त्रास करून घेताय, सर नो. मग अशा वेळेला तुम्ही विचार करा, की गव्हर्नमेंट कडून बॅन होऊन तिथे कॅश बिलच मिळणार नाही. तरी देखील त्यांनी स्ट्रॉंगली बिझनेस केला. किती लोकांना अभिमान वाटतो त्या लोकांवरती नक्की सांगा. रिअली आपण त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. हे खूप उदाहरण महत्वाचं आहे मित्रांनो. त्या लोकांनी जर केलं असेल एवढ्या मोठ्या समस्येत, तर आपल्याला समस्या काहीच नाहीये. प्रॉब्लेम हा काहीच नाहीये. आपणच जर असेल प्रॉब्लेम तर आपणच प्रॉब्लेम आहोत. त्यामुळे आपल्याला फुल स्ट्रॉंग सिस्टमनी प्रॉपर काम करायचं. एवढी स्ट्रॉंग सिस्टम बनतीये आणि एवढी स्ट्रॉंग सिस्टम DXNची ऑलरेडी आहे, की ती तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सुद्धा विरुद्ध जाऊन मदत करू शकते. गव्हर्नमेंटच्या विरुद्ध केस खेळली नेपाळमध्ये, आज ती केस जिंकली आहे आणि आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ओपन झाली आहे. DXN नंबर 1 कंपनी आहे त्या नेपाळ कंट्रीची. तुम्हाला सुद्धा भारतामध्ये अशीच कंपनी सपोर्ट करते, जी वर्ल्ड वाईड ट्रेनिंग सिस्टम देते तुम्हाला. पुढे पाहूयात. याकरता DXNचं खऱ्या अर्थाने आपण कौतुक करेल आणि डॉक्टर लीम सरांचं कौतुक करेल एवढं कमी आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट, लाईफ टाइम इन्कम. सुरुवात करता तुम्ही. तुमची इन्व्हेस्टमेंट काय आहे? 3,000 मात्र पडॉट रुपयामध्ये तुम्ही सुरुवात करता बिझनेसमध्ये आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट हा शब्दच नाहीये. तुम्हाला खायचं आहे, लोकांना सांगायचं आहे, खाना है, खिलाना है, बताना है और फिर कमाना है. विलिंग टू द नेक्स्ट ऑफ द कीन, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. का मी गव्हर्नमेंट जॉबला रिझाईन दिलं? त्याचं कारण आहे बघा या स्लाइडमध्ये, या या एका पिक्चरमध्ये, की आपण जे आता काम करतो, माझ्या मुलाला मी गव्हर्नमेंटच्या जॉबला कदाचित माझ्या जागेवर, माझ्या खुर्चीवर मी बसवू शकत नाही. परंतु मी माझ्या जागेवरती, माझ्या चेअरवरती क्राऊन अँबॅसेडर ऋषीला बसवू शकतो. येस ऑर नो? ही खूप महत्वाची न्यूज आहे तुमच्याकरता मित्रांनो. खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे हा, की तुमची मुलं सुद्धा तुम्ही सिक्युअर करू शकता. पण याकरता DXN आजच्या काळासाठी नका करू, भविष्य काळासाठी करा. पुढचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी करा. एवढी स्ट्रॉंग पॉइंट DXN सोबत आहेत. पार्ट टाइम करा, फुल टाइम करा, स्पेअर टाइम, विदिन युअर टाइम. त्याला म्हणतो आपण कन्व्हिनियंट टू युअर टाइम. DXN वाय बिझनेस? हा बिझनेस का करायला पाहिजे? मला माझ्या वेळेचा सदुपयोग करता येतो. सिंपल सिंपल वाक्य सांगतोय. मी माझं घर काम करत असताना, मी माझ्या मुलाबाळांची देखभाल करत असताना, एक हाऊसवाईफ असताना देखील अर्निंग करू शकते. म्हणजे माझ्या वेळेचा सदुपयोग करून मी बिझनेस करू शकते. आज मार्केटमध्ये कुठेही इन्कम करायचं म्हटलं तर तुम्हाला कोणाचं तरी गुलाम म्हणून राहावं लागतं. इथं तुम्ही फ्री मॅन बनून व्यवसाय करू शकता. यू कॅन स्टार्ट युअर बिझनेस ॲज युअर ओन टाइम. तुम्ही तुमच्या वेळेचा वापर करून तुमच्या कन्व्हिनियंट टाइमचा, आज आपण 10 वाजले, 9:30 वाजले तरी सुद्धा 9:45-10 वाजता आपण ट्रेनिंग मध्ये आहोत. म्हणजे आपण किती म्हणजे कमिटेड आहोत आणि कोणत्याही वेळेचा आपण वापर बिझनेसमध्ये करू शकतो. ट्रॅव्हल फ्रीडम मिळतं आपल्याला या ठिकाणी. आज मी तुम्हाला सांगणार आहे मीटिंगच्या एंडिंग मध्ये, की तुम्हाला एक संधी मिळणार आहे आणि ती संधी सिद्दीपेट फॅक्टरी व्हिजिटची पण आहे, फ्री ऑफ कॉस्ट. आणि मलेशिया टूरला सुद्धा जायचं आहे. किती लोकांची मनापासून इच्छा आहे? तर या दोन्ही टूर मला अचीव्ह करायचे. बघूयात किती लोकांची मनापासून इच्छा आहे. कारण एकदा का तुम्ही ह्या गोष्टी अचीव्ह करायला सुरुवात केली, विन म्हणतात त्याला, विनिंग ऍटिट्यूड म्हणतात त्याला, विनर्स विनिंग ऍटिट्यूड एकदा का तुमच्यामध्ये निर्माण झाला तर आयुष्यभर फॉरेन टूर मिळू शकतात. किती लोकांना पाहिजेत? किती लोकांची इच्छा आहे पहिलं ते तर पाहूयात. येस म्हणू, येस पहिल्यांदा. येस विशाल सर, व्हेरी गुड. जल्दी जल्दी. मनात इच्छा नसेल आणि आपण सांगत असेल तर ते वेस्ट आहे ना. तुम्हाला इच्छा असेल आणि मी सांगत असेल तर कुठेतरी कमिटमेंट आहे, कुठेतरी चांगलं अग्रीमेंट बनतं तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, आपल्यामध्ये. येस सर नो? मनापासून यस आहे. मनापासून लिहा. सगळे यस लिहितात म्हणून तुम्ही पण यस नाही लिहायचं. यस सर, जायचंय म्हणजे जायचंय. याच्यामध्येच तुमची इन्कम 50,000 1,00,000 दडलेली आहे. त्या सिस्टम मध्येच तुमची इन्कम 1,50,000 दडलेली आहे. ती तुम्ही अचीव्ह करू शकता. तुमच्या टीम मध्ये ते मोटिवेशन आणण्याची आवश्यकता आहे. हे विमान खालून वर नका बघू, वरून खाली बघा. आयुष्यामध्ये अशीच लोक येतात. खूप लोक जन्माला येतात, आयुष्यभर मेहनत करतात,
भरपूर पैसा देखील कमवतात, पण विमानात पाऊल ठेवत नाहीत आणि तसेच निघून पण जातात. काही लोक पहा, म्हणजे काही लोकांना वाटतं की आता मी विमानात बसेल, कधी बसेल? मी विमानात बसेल लग्न झाल्यावर बसेल. नाही जमलं. मी विमानात बसेल मुलगा झाल्यावर बसेल. नाही जमलं. मी विमानात बसेल, आता मी ओल्ड एज रिटायर्ड झाल्यावर बसेल. नाही जमलं. आता स्मशानभूमीत गेले तरी विमानात नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, खालून वर बघायचं का वरून खाली बघायचं? तुमची स्वप्न, तुमची इन्कम, तुमच्या फॉरेन टूर सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीवर त्यात प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन ऑफ ॲक्शन. नेमकं काय करायचं आहे यावरती प्रॉपर फोकस करा. अनलिमिटेड इन्कम ग्रोथ आहे मित्रांनो. तुम्ही कॉन्सन्ट्रेट जर केलं आणि तुमच्या टीमला जर तुम्ही प्रॉपर मजबूत करायला सुरुवात केली तर अनलिमिटेड इन्कम ग्रोथ. अनलिमिटेड अमर्यादित इन्कम तुम्ही अचीव्ह करू शकता. फ्रीडम ऑफ युअर चॉईस. तुम्हाला तुमच्या जीवनाचा, तुमच्या आयुष्याचा चॉईस तुमच्या हातामध्ये येतो. फ्री मॅन. यू कॅन चूज द पीपल हू यू वॉन्ट टू वर्क विथ यू. पहा, विचार करा, तुम्ही एक फॅक्टरी आहे. आता तुम्ही स्वतः बघा, तुम्ही रिक्रुटमेंट करण्याची संधी डीएक्सने तुम्हाला दिली. जर समजा मला सांगा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला आणि त्या लोकांना तुम्ही अपॉइंटमेंट करू शकता, तर आज 5-10 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करावी लागते की नाही लागते सांगा बरं? ही संधी मिळवण्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचे, लोकांना रिक्रूट करायचं आहे, त्यांना सॅलरी द्यायचं आहे आणि मग त्यांच्या कामातून तुम्हाला उत्पन्न प्राप्त करायचं आहे. याला म्हणतात एंटरप्रेन्युअर माइंडसेट. एंटरप्रेन्युअर उद्योजक माइंडसेट. आणि त्याकरता 5-10 करोड रुपये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करावे लागतील. कुठेतरी मशिनरी स्टेटअप खूप मोठा करावा लागेल. लोकांना हायर करावं लागेल. लोकांना सॅलरी द्यावी लागेल. एवढा मोठा ॲटिट्यूड करण्यापेक्षा तुम्हाला ही संधी डीएक्सएन देते. काय म्हणतो आपण यामध्ये? तुम्ही रिक्रुटमेंट करू शकता. मला सांगा, रोज रिक्रुटमेंट करा ना मग. डेली रिक्रुटमेंट करा. फॉर्म साइन अप रोज चालू करा. तुमची फॅक्टरी आहे. तुमची फॅक्टरी आहे. तुम्हाला वाढवायची आहे. तुम्हाला कोणाचा सॅलरी तर नाही द्यायचा ना. आयुष्यभर सॅलरी नाही द्यायचा. पण एखादी व्यक्ती जर मनापासून काम करायला लागली डीएक्सएन मध्ये तुमच्यामुळं, तुमच्या टीम मध्ये, तर आयुष्यभर तुम्हाला पैसे देईल. तुम्ही त्याला मात्र कुठेही मेंटेनन्स साठी सुद्धा इन्कम देणार नाही आहात. येस ऑर नो? किती मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे हा. आज एखाद्या मोठ्यात मोठ्या उद्योजकाला जाऊन विचारा, मोठ्यात मोठ्या एंटरप्रेन्योरला सुद्धा, तो सुद्धा कधीही म्हणतो कधीही मी रिस्क मध्ये आहे. कारण मी एवढं कमवतो, एवढा खर्च होऊन जातो, माझ्याकडे शिल्लक काही राहत नाही. यांचे सगळ्यांचे सॅलरी द्यायचे, इन्व्हेंटरी मॅनेज करता करता नाकीनऊ आहे लोकांना. तुम्हाला काहीच नाहीये, घरामध्ये बसायचं आहे, खाना है, खिलाना है, बताना है, कमाना है, नेटवर्क बनाना है और इन लोगों को आपका टीम के अंदर लेकर आना है. तैयार आहे सभी लोग? सिंपल सिंपल गोष्टी आहेत मित्रांनो. होम बेस्ड बिझनेस. स्वतःच्या घरातून, आपल्या घरातून त्याची सुरुवात तुम्ही करता येते. दॅट इज कॉल्ड वर्क फ्रॉम होम. आता आपण ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा देत आहोत ना. ऑनलाईन सिस्टम सुद्धा मी बनवली आहे. भरपूर मेहनत केली मित्रांनो. कोरोनामध्ये मी शांत नाही बसलो. कोरोनामध्ये मी मॅडमनी पाहिले, वहिनींनी माझ्या पाहिलेलं आहे. मी कोरोनामध्ये सुद्धा किती लिखाण, किती लिहिलं होतं, किती पानं लिहून ठेवली आणि त्याच्यामुळे पुस्तक देखील तयार झालं. तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही चॅलेंजला, कोणत्याही प्रॉब्लेमला, कोणत्याही अडचणीला अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा ॲटिट्यूड तुमच्यामध्ये आणायचा आहे. त्याला म्हणतात विनिंग ॲटिट्यूड. त्याला म्हणतात विनिंग ॲटिट्यूड. पाण्यात पडलं की पोहायला सगळ्यांनाच येतं, पण ॲटिट्यूड बदलणं आपल्या हातामध्ये आहे. पहिली मनामध्ये ती इच्छाशक्ती तयार करायला हवं. कारण बिझनेस हा सुरू करता येतो तुमच्या अगदी कमी स्टार्टअप कॉस्ट मधून. म्हणून कोणालाही तुम्ही घेऊन येऊ शकता. डीएक्सएन का करायचा आहे? तर तुम्ही कोणालाही डीएक्सएन बिझनेस करू शकता. तुम्ही मनामध्ये हा पॉइंट ठेवा ना, की मी कितीतरी हजारो लोकांची मदत करणार आहे. येस ऑर नो? हजारो, लाखो लोकांची मदत करणार आहात. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये तुम्ही राहता. म्हणजे तुमच्या सोबत किती लोकांना घेऊन येऊ शकता. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या गावात, तुमच्या खेडेगावात किती लोक अशी आहेत की ज्यांना खरंच डीएक्सएन माहिती आहे? तुमच्या आजूबाजूला सातारा शहरामध्ये एक 50 किंवा 100 लोक निवडा. 100 लोक पहा, असा एक ग्रुप घोळका आणि त्या 100च्या 100 लोकांना डीएक्सएन माहित आहे का? नाही ना. मग याचा अर्थ अजूनही आपण स्क्रॅच देखील ओढलेला नाही. एवढी जबरदस्त जगजाहीर कंपनी आहे, वर्ल्ड वाईड कंपनी आहे, अफलातून प्रोडक्ट आहेत, अफलातून सिस्टम आहे इन्कमची आणि आपण लोकांपर्यंत माहिती सुद्धा पोहोचवलेली नाही. डीएक्सएन हा शब्द माहिती नाहीये. मी आता माझ्या आजोबांची डेथ झाली होती. 2 दिवस मी गावी आलो होतो. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि मी मुद्दाम सांगेन तुम्हाला ही गोष्ट. मी इथून पुण्यातून निघताना सुद्धा फोर व्हीलरने जेव्हा येत होतो, मला वाटलं असतं तर मी एकटाही जाऊ शकलो असतो. मित्रांनो, क्राऊन अँबॅसेडर आहे, फ्री मॅन आहे, परंतु एकटं जाण्यापेक्षा गप्पा मारत जाऊया. कुणाला तरी माहिती देऊयात. कदाचित एखादी व्यक्ती आपलंसं बनेल, कदाचित एखादी व्यक्ती आपल्यासोबत जॉईन पण होऊ शकते. हा विचार केला, डायरी फाट्यावर गाडी थांबवली आणि लोकांना गाडीत बसवलं माझ्यासोबत. चला साताऱ्यापर्यंत सोडतो म्हणून. आणि कमीत कमी 5 कॉन्टॅक्ट मोबाईलमध्ये आले.
मी कोरेगाव मध्ये साताऱ्यात पोहोचलो, साताऱ्याकडून मला वर्धनगड पाच म्हणजे कोरेगाव साईडला जायचं होतं, तर मी कोरेगाव साताऱ्याच्या त्या चौकामध्ये सुद्धा एका मित्राला घेतलं. तुम्हालाच म्हटलं, त्या मुद्दाम म्हटलं मी किती देणार, तर म्हटलं असं 30 रुपये, म्हटलं 50 दे, तर अंदाज घेत होतो. तर म्हटलं नाही सर 30च बस म्हटलं. त्या बरोबर घेतला त्या व्यक्तीला, कोरेगाव सोडले, ते 30 रुपये नाही घेतले, परंतु त्या व्यक्तीला बिझनेसचं मार्गदर्शन केलं. माणसंच माणसं आहेत तुमच्या आजूबाजूला, रॉ मटेरियल माणसंच माणसं आहेत. तुम्ही बाहेर पडा, लोकांपर्यंत पोहोचा, चहातून, कॉफीतून, साबणमधून, पेस्टमधून, शॅम्पू प्रोडक्ट मधून, फेसवॉश लोशन पावडर मधून, कोणत्याही प्रोडक्टनी. अहो साहेब, एक एक प्रोडक्टनी सुद्धा काही कंपन्या काम करतात. सिंगल प्रोडक्ट कंपनी आहेत मार्केटमध्ये आजही, आणि ते तेवढाही धुमाकूळ घालतात. तुमच्याकडे एवढे सुंदर सुंदर प्रोडक्ट आहेत, किती मोठी ताकद लावाल. सोशल मीडियामध्ये तुम्हाला काम करायचंच आहे, सोशल अप्रोच असायला पाहिजे. डीएक्सएन करण्याच्या पाठीमागे हा एक चांगला रिझन आहे. तुम्ही सुद्धा सोशल बनता, तुमची एक ओळख निर्माण होते, तुमची एक रेप्युटेशन तयार होते. मला कोण ओळखत होतं आजपर्यंत, कोणी ओळखत नव्हतं, पण आज जगामध्ये 42वा नंबर क्राऊन अँबॅसेडर म्हणून आला. 42 कंट्री, म्हणजे आता एवढ्या देशातली नाही, सगळ्या देशातली लोक आता ओळखू शकतात. 2 दिवसापूर्वी मला ऑस्ट्रेलियामधून मेसेज येतो, वी वॉन्ट टू इन्व्हायटेड यू ॲज अ इंटरनॅशनल गेस्ट स्पीकर. माय गॉड, म्हणजे आपण कदाचित जेवढी मेहनत घेतली, आज आपण एक स्टेटस अचीव्ह केलं, तर आपल्याला नेम, फेम, रेप्युटेशन काही आपल्या आयुष्यामध्ये मिळू शकतं. इतकं समाधान वाटलं तो मेसेज पाहिला. आणि मग त्यांनी सांगितलं की सर आम्ही तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये इन्व्हाइट करू इच्छितो. इट्स नॉट अ जोक ना, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट सक्सेस. आपल्या आयुष्यामध्ये फक्त पैशाने समाधान नाही येणार, आपल्याला रेप्युटेशन, नाव, सन्मान सुद्धा मिळू शकतं. मग बना ना क्राऊन अँबॅसेडर. 20 लोकांची जिंदगी बदलण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये राहा. स्वतःमध्ये व्यक्तित्व सुधारावं लागेल. पहिलं व्यक्तित्व विकास, व्हॅल्यू ऍडिशन करावी लागेल. स्वतःची व्हॅल्यू बदला पहिल्यांदा. तुमची जी व्हॅल्यू आहे ना, तेवढी तुमची इन्कम होते. मग तुमची व्हॅल्यू ऍड करा, तुमची व्हॅल्यू तयार करा. आणि याकरता तुम्हाला काय काय करता येईल त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती लक्ष द्या. मी स्वतः ट्रेनिंग अकॅडमी स्टार्ट केली. आता मी क्राऊन अँबॅसेडर झाल्यानंतर विचार केला या गोष्टीचा, एक आपल्या टीमला सिस्टमॅटिकली ट्रेनिंग द्यायला पाहिजे. आणि याकरता त्या लोकांना, प्रॉपर ठराविक लोकांना, मुठभर लोकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर आपण स्वतःला वाहून घेतलं, तर मला सांगा अनबिलिव्हेबल इन्कम ग्रोथ होऊ शकते, अनबिलिव्हेबल ग्रोथ डेव्हलपमेंट होऊ शकते. यू कॅन डबल ट्रिपल युअर इन्कम अँड शॉर्ट स्पॅन. तयार आहात तुम्ही सगळेजण? मला सांगा, एक फ्रीडम आपल्या आयुष्यामध्ये मिळवण्यासाठी, ट्रॅव्हल फ्रीडम, मनी फ्रीडम, सर्व प्रकारचं स्वातंत्र्य किती लोकांना पाहिजे? यस सांगा बरं, मनापासून सांगा, पटपट सांगा. हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू दिस? ट्रॅव्हल फ्रीडम असेल, फिरण्याचं स्वातंत्र्य, फॉरेन टूर जाण्याचं स्वातंत्र्य, इन्कमचं स्वातंत्र्य, स्वतःचा इन्कम किती असायला पाहिजे याचं देखील फ्रीडम असायला पाहिजे. मित्र म्हणतो, तुमचा नोकरीतला, जॉब मधला कोणताही व्यक्ती तुम्हाला कधीच ते स्वातंत्र्य देऊ शकत नाही. तुमचा बॉस नाही तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकत. जॉबमध्ये नाही हे स्वातंत्र्य. हे सर्व याकरता खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स. फायनान्शियल फ्रीडम, हेल्थ फ्रीडम, टाइम फ्रीडम, ट्रॅव्हल फ्रीडम, रिकॉग्निशन, चॅरिटी, सोशल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्वतःच्या आयुष्यामध्ये सुरक्षा घेऊन येणं, आरोग्याची सुरक्षा, पैशाची सुरक्षा, वेळेची सुरक्षा पाहिजे की नाही पाहिजे सांगा. आणि याकरता मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, एक प्रॉपर सिस्टमला फॉलो करा. भरपूर एनर्जी, भरपूर मेहनत घेतली या गोष्टीसाठी. आता तुम्हाला फक्त एक अकाउंट आहे, ते अकाउंट जर तुम्ही स्वतःच ओपन करून घेतलं, साहेब तुमचं प्रत्येकाचं इवर्ल्ड मध्ये अकाउंट आहे ना. इवर्ल्ड मध्ये अकाउंट मध्ये कशासाठी काढलं? पीव्ही रिपोर्ट बघण्यासाठी. इवर्ल्ड, डीएक्सएन इवर्ल्ड अकाउंट, पीव्ही रिपोर्ट पाहण्यासाठी. मग एक ट्रेनिंग पोर्टल पण आपण तयार केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही घरात बसून सुद्धा, आता मी बोलतोय, किती लोकांना प्रॉपर ट्रेनिंग मिळते सांगा बरं, व्यवस्थित सांगा बरं. किती लोक एक्साइटेड आहेत आणि किती लोक वाव फील करतात? वाव लिहा बरं, वाव वाव. खूप छान संधी, किंवा असं म्हणूया आपण, शैला मॅडमनी खूप चांगला एक डिसिजन घेतलात म्हणून. वाव लिहा, वाव. व्हेरी गुड, वाव. किती लोकांना वाव वाटते बघूयात जरा, पटपट पटपट स्पीड मध्ये बघूयात. म्हणजे मी किती मिनिटं बोललोय तुमच्याशी आता? 20-25 मिनिटं. कारण माझ्या आयुष्यात 17 वर्ष आहेत ना, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात 17 वर्ष नाही घालवायची. आणि याकरता मी अहोरात्र, रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत, आता सुद्धा ट्रेनिंग संपल्यानंतर जेवण करेल आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करेल. ट्रेनिंग अकॅडमी स्टार्ट केली. उद्या मी कदाचित नसेल, पण ही अकॅडमी तर असेल ना. ही तुम्हाला कंटिन्युअसली ट्रेनिंगची सिस्टम बनते. नवीन जॉईन झालेल्या माणसाला कंपनी, प्रोडक्ट, प्लॅन, सगळ्या गोष्टी, त्यानंतर प्रॉपर एज्युकेशन, प्रॉपर प्रोफेशनल होण्यासाठी हे ट्रेनिंग सिस्टम आपण स्टार्ट केली. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट होती, ते म्हणजे 90 दिवसाचा एक ऍक्शन प्लॅन. आणि त्या ऍक्शन प्लॅन मध्ये सिद्धिपेठ फॅक्टरी टूर, म्हणजे तुम्ही जर सिस्टम मध्ये आलात तर तुम्ही फॅक्टरीला सुद्धा जाऊ शकता. डीएक्सएन ची फॅक्टरी पाहण्यासाठी सिद्धिपेठ, रामोजी फिल्म सिटी टूर तुम्हाला मिळू शकते. त्यासोबत एक मिलेनियर मेकिंग युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा अर्थ काय? एक विद्यालय, एक युनिव्हर्सिटी आहे, एक शाळा आहे मित्रांनो ही. आणि ही शाळा तुमचा अभ्यासक्रम पण देणार आहे,
क्वेश्चन्स पण देणार आहे, एक प्रोजेक्ट पण देणार आहे आणि 90 दिवसाचा एक ऍक्शन प्लॅन पण देणार आहे. तुम्ही तुमच्या टीम मध्ये जर 6-7 लोकांना हा ऍक्शन प्लॅन जर फॉलो करून घेतलात तर तुम्ही तसेही मिलेनियर बनणार आहात. आर यू रेडी फॉर दॅट? मिलेनियर मेकिंग अकॅडमी मध्ये मित्रांनो स्वागत करतोय. जर खरंच मनापासून सफल व्हायचं आहे तर एक एनर्जी मी मजबूत तयार करतोय. तुम्ही फक्त शिका. पहिलं तर शिक्षण इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन नसेल तर काहीच करता येत नाही. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन टू चेंज द वर्ल्ड. असं म्हटलं, एक छान कोट आहे ना, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन. एक असं ब्रह्मास्त्र आहे शिक्षण की जे आज एक जगाला चेंज करू शकता तुम्ही. यालाच म्हटलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जे ज्याला प्यायला मिळतो गुरगुरल्याशिवाय राहणारच नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय, एका बाजूला कंपनी प्रोडक्ट आपल्याला प्रोव्हाइड करते, आरोग्य मिळतं. आपण कंपनीचा प्लॅन फॉलो करतो त्यावेळी पैसा यायला सुरू होते. म्हणजे इन्कम होण्यासाठी प्लॅन पाहिजे, परंतु ते प्रॉपर दोन्हीचं सांगड घालून त्याला प्रॉपर एज्युकेशन असायला पाहिजे. म्हणजे रोड टू रिचनेस मित्रांनो तयार आहे. फॉलो करायचंय तुमच्या हातामध्ये. चॉईस इज युअर. तुम्हाला वाटलं की ह्या गुरुकुलमध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय, शिकायचंय, नॉलेज घ्यायचंय, काहीतरी आयुष्यामध्ये अपडेट व्हायचंय, व्हॅल्यू ऍड करायचंय, नक्की तुम्ही या. शैला मॅडम तुम्हाला मदत करतील. आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. एक युनिव्हर्सिटी तुम्हाला मदत करायला तयार आहे. शाळेमध्ये मुलांना घालता ना, आज 50,000 1-1 लाख रुपये एक वर्षाची फी पे करावी लागते. साताऱ्यामध्ये कदाचित 30,000 रुपये पण असेल, पण ते 30,000 एका वर्षाचे विचार करा. 3 लाख, 5 लाख, 25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होते एका 20 ते 22 वर्षाच्या युवकापर्यंत बनण्यासाठी. किती लोक ऍग्री करतात ए लिहा बरं कॅपिटल मध्ये? यस यस, जल्दी जल्दी. किती लोक ऍग्री करतात ए कॅपिटल मध्ये लिहा फास्ट? किती लोक ऍग्री करतात की सर अगदी बरोबर आहे, 20 ते 30 लाख इन्व्हेस्टमेंट तर तुमच्या वयाच्या 25 पर्यंत होते त्या मुलांवरतीच. आणि तो मुलगा खरंच नोकरी मिळवतोय का? तो MBA झालाय, त्याला खरंच चांगला जॉब भेटला का? आज एक डॉक्टर सुद्धा आज स्वतः सिक्युअर नाहीये. चार्टर्ड अकाउंट भरमसाठ आहेत मार्केटमध्ये. म्हणजे एवढी भयानक कॉम्पिटिशन आहे. मग हे 20-20 लाख रुपये घालून केलं काय? काही नाहीये. आपण फक्त एका स्पर्धेचा हिस्सा बनलो आहोत. मग अशामध्ये एज्युकेशनला जर एवढं तुम्ही पैसा देताय तर सिंपलची गोष्ट आहे मित्रांनो, आपल्या ह्या 1 वर्षाच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये सहभागी व्हा. सगळ्या गोष्टी मिळायला तयार होतील. कारण आपके भाग्य का फैसला आपके निर्णय में छिपा हुआ है. या लोकांना मी फॉलो करतोय, मी यांची ट्रेनिंग अटेंड करतोय, मी यांचा क्लास अटेंड करतोय. म्हणजे मी त्या पद्धतीचा विचार करतोय मित्रांनो. टॉनी रॉबिन्स वर्ल्डचा असा व्यक्ती आहे की जो एक व्यक्तीची मेंटरशिप म्हणतात त्याला, एक व्यक्तीचं काउन्सिलिंग करण्यासाठी 8 लाख रुपये चार्ज करतो. किती लाख रुपये विचार करा. एका व्यक्तीला काउन्सिलिंग करण्यासाठी लोक त्याला म्हणजे काउन्सिलिंग घेण्यासाठी या व्यक्तीकडून 8 लाख रुपये पर पर्सन. इट्स अ टॉनी रॉबिन्स. यांची ट्रेनिंग आपण अटेंड करतो, यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपण. ही साधारण गोष्ट नाहीये, आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी छान वाक्य दिले बघा, आपके भाग्य का फैसला आपके निर्णय में छुपा है. जिस दिन आपने निर्णय लिया उस दिन आपका भाग्य चेंज हो जाता है. डिसिजन लेना बहुत ज्यादा जरूरी है. 3 फेज मध्ये आपण जाणार आहोत टीमला घेऊन. पहिली फेज आहे प्रोसेसिंग, 90 डेज प्रोसेसिंग, 90 दिवसाची प्रोसेसिंग फेज. नंतर येते डेव्हलपमेंट आणि त्यानंतर येते लीडरशिप फेज. 90 डेज, 90 डेज आणि 180 डेज, बरोबर 1 वर्षाचा हा प्रॉपर पाठ्यक्रम आहे. हा तुमच्याकरता एक प्रॉपर करिक्युलम आहे म्हटलं जातं याला. पाठ्यक्रम आहे, अभ्यासक्रम आहे. आणि यामध्ये मेंटरशिप आहे, यामध्ये पर्सनल कोचिंग आहे, यामध्ये पर्सनल असिस्टन्स आहे, यामध्ये आपण पर्सनल अटेन्शन देणार आहोत त्या टीमला आणि लोकांना फॉलो करून त्यांना सक्सेस करण्यासाठी मदत करणार आहोत. कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होणार आहे. नेमकं कसं बोलायचं, अपॉर्च्युनिटी कशी क्रिएट करायची, अपॉर्च्युनिटी बद्दल कसं बोलायचं, एखादा प्रोडक्ट हातामध्ये असेल त्याची पोझिशनिंग कशी करायची, या गोष्टी म्हणजे कम्युनिकेशन. ऑब्जेक्शन हँडलिंग कसं घ्यायचं, बऱ्याच गोष्टी येतात आणि सहज बोलता बोलता मी ट्रेनिंग देतोय, शिकवतोय लोकांना. पब्लिक स्पीकिंग स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल, मिलेनियर माइंडसेट. मानसिकताच नाहीये. पहिलं तर माइंडसेटच नाहीये की मी 1 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये इन्कम करू शकतो. पहिली ती मानसिकता बदलावी लागेल. मानसिकता चेंज झाली, सगळं चेंज होईल. गोल सेटिंग, ड्रीम, विजन, अचिव्हमेंट, सगळ्या गोष्टी म्हणजे गोल सेटिंग पासून तुमचे ड्रीम तयार करणे, गोल सेट करणे, ड्रीम तयार करणे, एक प्रॉपर विजन तयार करणे आणि अचिव्हमेंट करता एक प्लॅन ऑफ ऍक्शन वर्कबुक, एक वर्कबुक फॉलो करणे. इथं तुम्हाला दिसते बघा 190 डेज ऍक्शन वर्कबुक. याच्यामध्ये 90 दिवसाचा ऍक्शन प्लॅन आहे. तुमच्याकडनं गोल सेट पण केले जाणार, प्रॉपर प्लॅन ऑफ ऍक्शन आहे आणि 90 दिवसामध्ये नेमकं काय करायचं आहे ते या सिस्टम मध्ये. 90 दिवसानंतर हे फॉलो केलं जाणार, चेक केलं जाणार, रिपोर्ट. मग त्याला काय म्हणतो आपण, त्याच्यावरती कोणीतरी लक्ष देतोय. तुमचे डायमंड त्याच्यावरती लक्ष देतील, अपलाईन त्याच्यावरती लक्ष देत आहेत, तुम्ही स्वतः.
मॉनिटर करू शकता की तुमची ग्रोथ कशा पद्धतीने चालली आहे आणि 90 दिवसामध्ये अनालिसिस पण काढू शकतो. येस सर, आय एम द मिलेनियर. येस सर, मी मिलेनियर बनण्याची योग्यता, ती क्षमता माझ्यामध्ये आहे. आणि त्याकरता एक ऍक्शन प्लॅन रेडी आहे, रिकॉग्निशन रिवॉर्ड आहे, मार्क दिले जाणार आहेत. किती लोकांना आवडेल बघा बरं, 100 पैकी 100 मार्क मिळवायला किती लोकांना आवडेल सांगा बरं, पटपट पटपट. येस, किती लोकांना आवडेल, किती लोकांना आवडेल? येस येस लिहा बरं. 100 पैकी 100 मार्क. असाइनमेंट डन, ड्रीम फाइल तयार आहे, प्रॉस्पेक्ट लिस्ट तयार आहे, कंझ्युमर लिस्ट तयार आहे. व्हेरी गुड, क्या बात आहे. डेली मंथली पीव्ही टार्गेट किती ठेवलाय? 1500 पीव्ही फक्त ठेवलाय आपण. मंथली 1500 पीव्ही केल्या 100 मार्क असणार आहेत. 6चं स्ट्रक्चर म्हणजे पहिली स्टेप आहे, ती पूर्ण केली 100 मार्क आहेत. नॉन स्टार पीव्ही मिनिमम 10,000 झाल्या 100 मार्क आहेत. म्हणजे ही गोष्ट अचिव्हेबल ठेवली. माझ्या आयुष्याचे 17-18 वर्ष जी काही इंडस्ट्रीमध्ये गेलेत डीएक्सन मध्ये, त्यातून एक प्रॉपर प्लॅन ऑफ ऍक्शन, ह्या गोष्टी जर आपण टीमकडनं करून घेतल्या तर 100% सक्सेस मिळणार आहे. 1 लाख, 5 लाख, 10 लाख पण इन्कम होऊ शकते. सिस्टम बनते ती पुढे येणाऱ्या लोकांसाठी बनते, नवीन येणाऱ्या माणसाला फॉलो करण्यासाठी बनते. येस, याकरता आपल्याकरता एक साचा असणं तयार इम्पॉर्टंट आहे. एक काम करण्याची पद्धत आणि तरीका आणि टार्गेट ओरिएंटेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यांना यामध्ये 90 पेक्षा जास्त मार्क आहेत त्याच लोकांना आपण 100% मित्रांनो पुढच्या फेजमध्ये घेऊन जाणार आहोत. पण जे लोक 90 पेक्षाही कमी, मी तर म्हणतो 70 मार्कापर्यंत, 70 पेक्षा कमी मार्क पडले तर त्या लोकांना आपण पुढच्या फेजमध्ये घेणार नाही आहोत. म्हणून ग्रेड सर्टिफिकेट आहे. 90 पेक्षा जास्त मार्क आहेत, ए ग्रेड सर्टिफिकेट, या गोष्टी आपण देणार आहोत. मार्क लिस्ट आहे, ग्रेड सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे. अशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला. कसं वाटेल सांगा, किती मेहनत घेतली असेल या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजिकली तयार करण्यासाठी. त्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात मित्रांनो, आणि ह्या तुमच्यासाठी होत आहेत. तुम्हाला मिलिनियर बनण्यासाठी होत आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये तुमची स्वप्नातली कार, तुमच्या आयुष्यामध्ये स्वप्नातलं लाईफ चेंज करण्यासाठी होत आहेत. आणि नक्की सांगतो तुम्हाला, तुम्ही जर चॉईस केला तुमच्या हातामध्ये, सक्सेस व्हायचंय, मला व्हायचंय. येस, आज म्हणायचं मला 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 सक्सेस व्हायचं, ही माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यासाठी पण कोणीतरी घ्यायला तयार आहे, टीम वर्क. आणि यामध्येच आपण सिद्दीपेठ फॅक्टरी व्हिजिट पण सांगणार आहेत. रिजॉईन करा ज्यांना खरंच सिद्दीपेठला यायचंय, मलेशिया टूर अचीव्ह करायचे, रिजॉईन करा. मी फक्त 15 मिनिटं घेणार आहे एक्स्ट्रा, अजून चालेल का? येस येस, किती लोकांना आवाज येतोय? रिजॉईन करा, रिजॉईन रिजॉईन रिजॉईन. मी फक्त पुढचे 15 मिनिटं घेणार आहे. 15 मिनिटांमध्ये सिद्दीपेठ फ्री मलेशिया टूर याच्याबद्दल डिस्कस करूयात आपण. येस येस, रिजॉईन रिजॉईन रिजॉईन.